ऐका र, जरा नीट र. मी इतकं कर्जात बुडालं होतं की जगणंच जड झालं होतं. दारात सावकारी उभा र. फोनावर बँकेचे कॉल सुरू होतं. घरात रोज पैशावरून तणाव, रात्री झोप उडालेली, छातीत धडधड वाढलेली, डोकं काम करत नव्हतं आणि शेवटी आठवलं फक्त स्वामींचंच नाव र. स्वामी अनुभव भाग 14. कृपया शेवटपर्यंत पहा. नम्र विनंती. कोल्हापुरातील आमच्या छोट्याशा घरात ताण दाटला होता. व्याजावर व्याज चढत होते. हातात पैसा राहत नव्हता. मित्र फोन उचलायचे बंद. नातेवाईक कर्जामुळे दूर झाले होते. आई शांत बसायची. बायको थोडं बोलायचं कमीच. आणि मुलं काहीच न समजून बघायची. मी मात्र आतून तुटत होतो. एक दिवस आई म्हणाली, चल र का मंदिरात जाऊ. मन नाही होतं तरी गेलो. मंदिरात पाऊल टाकतात अंगावर शहारा आले. घंटाचा आवाज कानात घुमला. धुपाचा सुगंध भरून राहिला. डोळे आपोआप मिटले. मी हात जोडले. स्वामी, आता तुम्हीच आधार. आणि डोळ्यातून पाणी आलं नकळत. त्या दिवशी बाहेर काही बदललं नाही. कर्ज तसेचे तसे होते. फोन तसाच वाजत होता. सावकार तसाच रागात येत होता. पण माझ्या मनात काहीतरी बदललेलं होतं. भीती थोडी कमी झाली होती. थोडंसं धाडस वाढलं होतं. मनात आशा जागी झाली होती. ही तर पहिली स्वामी समर्थांची कृपा. दुसऱ्या दिवशी अचानक एक जुना ओळखीचा भेटला. तो म्हणाला, काम आहे, करशील का. मी क्षणभरही न थांबता हो म्हटलं. कारण माझ्या डोक्यावर कर्जाचं ताण होतं. स्वामींचं नाव घेतलं. काम छोटं होतं पण सुरुवातीला मोठं हाती होती. रोज मेहनत करू लागलं होतं. सकाळी मंदिर, मग काम. घरी येताना समाधानी, उमेद हळूहळू वाढू लागली होती. सावकार परत आला दारात. यावेळी मी घाबरलो नाही. त्याच्या डोळ्यात डोळे घालून बोललो, थोडा वेळ दे. आवाजात विश्वास होता. मनात स्वामी समर्थांचं नाव होतं. तो थोडा शांत झाला. पहिल्यांदाच तो ओरडला नाही. मला जाणवलं काहीतरी बदलतंय. रोज थोडे थोडे पैसे साठवू लागलं. खर्च आवरला. अनावश्यक गोष्टी बंद केल्या. घरात दिवा रोज लावायला लागलो. आरती चकवली नाही. आईच्या चेहऱ्यावर शांतता आली. बायकोचा आधार वाढला होता. घरात भांडणं कमी झाली होती. विश्वास अनेक पटीने वाढत गेला होता. एक मोठं काम हातात आलं. अचानक जिथं आधी नकार मिळाला होता तिथं यावेळी होकार मिळाला. मी थरथरलो. स्वामींचा फोटो खिशात होता. काम यशस्वी झालं. मोठी रक्कम हातात आली. डोळे भरून आले. हा साधा योगायोग नव्हता. पहिला मोठा हप्ता भरला. पावती हातात घेतली. छातीतला भार हलका झाला. आईने साखर स्वामींच्या पुढे ठेवली. बायकोने हसून पाहिलं. मुलं आनंदात होती. रात्री पहिल्यांदा गोड झोप लागली होती. मनात कृतज्ञता होती. धन्यवाद श्री स्वामी समर्थ. आज दररोज नवीन ताकद जाणवू लागली होती. काम वाढत होतं. लोकांचा विश्वास बसू लागलं होतं. फोन फक्त कामासाठी येऊ लागले होते. पूर्वी टाळणारे आता बोलू लागले होते. मी मात्र शांत राहिलो. स्वामींचं नाव घेत राहिलो. घाई केली नाही. विश्वास टिकून ठेवला. दुसरा हप्ता भरला. सावकाराचा सूर बदलला. तोही मावळा झाला. घरात हसू वाढलं. आईच्या डोळ्यात पाणी आलं. मी तिचे हात धरले. ती म्हणाली, स्वामी आहेत मागे. माझ्या अंगावर काटा आला. अजून विश्वास घट झाला होता. काही दिवस कोणीही आले. काम अडकलं. पैसे उशिरा मिळाले. मन पुन्हा ढासळलं. पण यावेळी मी हार मानली नाही. मंदिरात जाऊन बसलो. शांतपणे प्रार्थना केली. मन पुन्हा स्थिर झालं आणि मार्ग मात्र आपोआप निघाला. एक मोठी ऑर्डर मिळाली होती ज्याच्यापेक्षा अपेक्षाच नव्हती. मी रात्र दिवस मेहनत केली. थकवा जाणवला नाही. मनात फक्त ध्यास होता. हे यशस्वी व्हायला पाहिजे. स्वामींचं नाव ओटावर होतं. काम पूर्ण केलं. मोठा फायदा झाला. त्याप्रमाणे मी एक एक हप्ता भरू लागलं होतं. तिसरा हप्ता भरला. सावकाराने हात मिळवला. मी शांत हसलो. पूर्वीचा अपमान आठवला पण मनात राग नव्हता. फक्त समाधान होतं. घरात आनंद वाढत होता. विश्वास दृढ होत चालला होता. स्वामींची लीला चालू होती. चौथा हप्ता भरायची वेळ आली. रक्कम अजून थोडी मोठी होती पण मनात भीती उरली नव्हती. कामाचा वेग वाढला होता. लोकांचा विश्वास बसला होता. मी प्रत्येक पैशाची किंमत समजून घेतली. स्वामींच्या फोटोसमोर हिशोब मांडला. तुम्ही साथ द्या असं म्हणाल आणि पुन्हा रणांगणात उतरलो. काही दिवस काम थांबलं. अचानक पैसे अडकलेले. पुन्हा मी डगमगलो. रात्री छटाकडे बघत बसलो पण यावेळी रडलो नाही. शांतपणे श्री स्वामी समर्थ यांचा जप केलो. सकाळी उठलो. नव्या जोमाने फोन केला. जिथं अपेक्षा नव्हती
तिथूनच पुन्हा एकदा मार्ग निघाला. मोठी डील पक्की झाली होती यावेळी. अटी कठीण होत्या पण मी होकार दिला. रात्रंदिवस मेहनत केली, घाम गाळला अक्षरशः. घरच्यांनी साथ दिली. आई रोज आरती करायची. मनात ताकद वाढली गेली होती. स्वामींची चाहूल लागली होती. अशेतराने 5वा हप्ता भरला. सावकाराने नजर खाली केली होती. पूर्वीसारखा तो रागत नव्हता. माझ्या चेहऱ्यावर आत्मविश्वास वाढला होता. घरात आनंद वाढत होतं. घरचे सगळ्यांदा पहिल्यांदा म्हणाले, आपण जिंकतोय. त्या शब्दाने डोळे पाणवले. मी मनात स्वामी समर्थ यांचं नामस्मरण केलं. श्री स्वामी समर्थ. कर्जाची रक्कम आता अर्ध्यावर आली होती. पूर्वी अशक्य वाटणारी गोष्ट आता शक्य दिसत होती. मी खर्चावर पूर्ण नियंत्रण ठेवले. वाया जाणं बंदच केलं होतं. प्रत्येक कमाईतून भाग बाजूला काढला. घरात शिस्त आणली होती. वातावरण सकारात्मक झाले होते. विश्वास दिवसेंदिवस वाढत गेला होता. एक दिवस मोठा अडथळा आला होता. माझे माल खराब झालं, नुकसान झालं. क्षणभर सगळं संपल्यासारखं वाटत होता. पण मी शांत राहिलं. स्वामींचं नाव घेतलं. नवीन मार्ग शोधला. दुसऱ्याच आठवड्यात नुकसान भरूनही निघाला. ही तर खली स्वामींची लीला होती. 6वा हप्ता भरताना हात थरथरले पण मनात आनंद होता. सावकार शांतपणे पावती देत होता. पूर्वीच तो गर्व केला होता. मी त्याला नम्रपणे धन्यवाद दिले. राग मनात ठेवला नाही, कारण मला बदलायचं होतं. स्वतःसाठी आणि घरच्यासाठी स्वामी साक्ष होते. आता लोक विचारू लागलं, काय रलं का, कसं जमवलास? मी हसलो फक्त. मेहनत सांगितली, पण खरी ताकद आतली होती. रोजचं प्रार्थना, रोजचा विश्वास, हार न मानण्याची जिद्द, ही तर खरी संपत्ती आणि स्वामींचा अनुभव. माझे कर्ज कमी कमी होत गेले तसं मन हलकं झालं होते. रात्रीची झोप शांत झाली. छातीतली धडधड कमी झाली. घरात हसू परत आले होते. मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसला. आई निर्धास्त झाली होती. बायकोचा आदर वाढला. मी स्वतःला सापडलो. हे सगळं स्वामींच्या कृपेनंच. एक मोठं पेमेंट अडकलं होतं. ती रक्कम मिळाली तर पुढचा हप्ता शक्य होता. मी 2 दिवस खूप चिंतेत होतो. मंदिरात जाऊन बसलो. शांतपणे डोळे मिटलो. 3ऱ्या दिवशी फोन आला. पेमेंट क्लिअर झालं. मी थरथरलोच. विश्वास अजून घट्ट झाला होता. हे सर्व काही स्वामींच्या कृपेमुळे. 7वा हप्ता भरला. कर्ज आता शेवटकडे झुकत होतं. सावकारांचा आवाज बदलला होता. तोही आदराने बोलू लागला होता. तोही नम्रपणे म्हणाला, साहेब या. त्याचा गर्व खाली गेला होता. तो शिकला होता. घरात छोटा आनंद सोहळा झाला. पुन्हा आईनं साखर ठेवलं होतं. शेवटचे काही महिने कठीण होते. थकवा जाणवत होता, पण थांबलो नाही. मेहनत दुप्पट केली. प्रत्येक संधी पकडली. सकाळची प्रार्थना कायम ठेवली. मनात शंका येऊ दिली नाही. रात्रभर हिशोब केला आणि लक्ष डोळ्यासमोर ठेवलं होतं. 8वा हप्ता भरताना समाधान होतं. कर्ज जवळपास संपत आलेलं होतं. घरात उत्साह होता. मुलं म्हणाली, बाबा आता तू जिंकलास र. मी त्याला मिठी मारले. डोळं पाणवली. हा प्रवास सोपा नव्हता, पण शक्य होता. फक्त आणि फक्त विश्वासमुळे शक्य होता. एक शेवटचं मोठं काम मिळालं, ज्यावर सगळं अवलंबून होतं. मी जीव तोडून मेहनत केली. चुका होत्या, दिल्या नाहीत. टीमला सोबत घेतलं. घरच्यांनी प्रोत्साहन दिलं. मनात फक्त एकच ध्यास, हे पूर्ण करायचं आहे. स्वामींचं नाव सतत ओठावर. काम यशस्वी झालं. मोठी रक्कम हातात आली. मी काही क्षणी शांत बसलो. विश्वास बसतच नव्हता. हिशोब मांडला. सगळं जमलं होतं. शेवटचा हप्ता शक्य होता. अंगावर काटा आला. डोळ्यातील पाणी आलं होतं. शेवटी कसं बस तर काम मी पूर्ण केलं होतं. रात्री आईसमोर बसलं. तिला सांगितलं. ती शांतपणे ऐकत होती. नंतर म्हणाले, उद्या देवाला नमून जा. मी मान डोलावली. मनात प्रचंड कृतज्ञता होती. झोप उशिरा लागली होती, ते पण शांतपणे लागले होते. मंदिरात जाऊन डोकं टेकवलं. आज शेवटचा टप्पा आहे असं मनात म्हटलं. डोळे मिटले. अंगावर पुन्हा शहारा आली. छातीत वेगळीच ताकद आली होती. भीती पूर्णपणे गायब झाली होती. फक्त विश्वास उरलेला होता आणि निर्धार. हे फक्त आणि फक्त श्री स्वामी समर्थ यांच्या कृपेने. सावकाराला फोन केला. तो वेळ दे म्हणाला. मी ठाम आवाजात होकार दिला. रक्कम तयार ठेवली आहे. हातात पैसे घेताना आठवलं पहिला दिवस, ती भीती आणि तो अपमान. आज सगळं बदललेलं होतं. सावकारासमोर बसलो. त्याने रक्कम मोजली. शांतपणे पावती लिहिली. माझ्याकडे पाहून म्हणाला, आता तुझं काहीच बाकी नाही.
त्या क्षणी अंगावर काटा आला, श्वास जड झाला होता, डोळे भरून आले होते. मी कर्जमुक्त पूर्णपणे झालं होतं. परत सावकार प्रेमाने विचारू लागला, साहेबा परत कर्ज पाहिजे असेल तर मला नक्कीच फोन करा. मी हसलो आणि हो म्हणालो. सावकाराकडून बाहेर आलो, आकाशाकडे पाहिलं, डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते. छातीतील दगड खाली पडला, मन हलकं झालं. रस्त्यावर उभा राहून हसलो. स्वतःवर विश्वास बसत नव्हता. हे स्वप्न नव्हतं, ही स्वामी समर्थांची कृपा होती. घरी फोन केला, झालं इतकंच म्हटलं. तिकडून रडण्याचा आवाज आला होता. सर्व काही घर रडत होते. घरात उत्सव झाला होता. मी शांत बसलो, मनात फक्त धन्यवाद देत होतो श्री स्वामी समर्थांना. घरी पोहोचलो, आईने दिवा लावला, साखर ठेवली नेहमीप्रमाणे. श्री स्वामी समर्थ यांची घरातच आरती चालू होती. घरात समाधान पसरलं होतं. भीती संपली होती, तणाव नाहीसं झालं होता, शांतता आले. हे सगळं अनुभवलेलं होतं. त्या रात्री गाढ झोप लागली होती. अनेक महिन्यानंतर छातीत धडधड नव्हती, डोक्यात विचार नव्हते, फक्त शांत श्वास, मनात कृतज्ञता. स्वामींचं नाव आणि समाधान ही तर खरी श्रीमंती होती. आज मागे वळून पाहतो तर वाटतं चमत्कार झाला राव. पण खरं सांगायचं तर मेहनत माझी होती, विश्वास स्वामींचा होता, साथ घरच्यांची होती, हार न मानण्याची जिद्द होती आणि प्रार्थनेत ताकद होती. म्हणून हे सर्व काही शक्य झाले. तुम्हीही कर्जात अडकला असाल तर घाबरू नका, हार अजिबात मानू नका. विश्वास ठेवा स्वामींवर, मेहनत करा स्वतः करून, प्रार्थना सोडू नका. काय बी होऊन दे, दररोज माझ्यासारखं प्रार्थना करत जा. जिथं आशा संपते तिथं स्वामी समर्थांची कृपा सुरू होते. आणि एक दिवस तुम्ही म्हणाल, मी या कर्जातून, या तणावातून, तुमचं जे काही अडलेलं आहे त्यातून तुम्ही मुक्त होशील. हा अनुभव जरा सुद्धा तुमच्या मनाला भिडला असेल तर पॅटर्न वेगळा या चॅनेलला प्रेमाने सबस्क्राईब करा आणि गरजू लोकांपर्यंत हा अनुभव लवकरात लवकर पोचवा. श्री स्वामी समर्थ.